नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सरसलामत तो पगडी पचास किंवा देही आरोग्य नांदते भाग्य नाही या परते, या सगळ्या म्हणींचा कोणत्याही भाषेमध्ये असल्या तरी मतितार्थ एकच आहे, ते म्हणजे डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाचं कार्य हे अनमोल आहे आणि त्याचं महत्त्व हे अबाधित आहे. म्हणजेच असं की या प्रत्येक अवयवाची रचना जी आहे किंवा हे किंबहुना शरीर नावाचं जे यंत्र आहे त्याची कार्यप्रणाली जी आहे ती अचंबित करणारं एक शास्त्र आहे. पण त्याचं महत्त्व, त्याची काळजी या सगळ्या दृष्टिकोनातून विविध योजना सरकारनं आपल्या दाराशी आणून ठेवलेल्या आहेत. या योजनांविषयी आपल्याला माहिती असणं आणि किंबहुना ज्या अवयवावरती योग्य उपचाराची आवश्यकता आहे तिथे योग्य प्रकारे उपचार करून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच दृष्टिकोनातून आजचा हा विशेष भाग. सर्वांग सुंदर आरोग्यासाठी आजचा हा भाग आरोग्यम धनसंपदा. याविषयी माहिती करून देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर रोहिदास वाघमारे यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू. डॉक्टरांविषयी सांगायचं म्हणजे डॉक्टर MBBS MD मेडिसिन आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्त म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ते प्रमुख वैद्यकीय अधिकारी आहेत. ते स्वतः कवी, लेखक, कलाकार आणि एक सामाजिक व्यक्तिमत्व आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेने मदतीचा हात देणं हे डॉक्टरांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कार्याची विविध वैद्यकीय पुरस्कारांनी दखल घेतलेली आहे आणि आज त्यांच्याकडून सर्वांग सुंदर आरोग्यासाठी आपण काय करायला हवं या सगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत. आपला सहभाग मोलाचा आहे. तुम्हाला संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक हवे आहेत, ते चटकन उतरवून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. आरोग्य धनसंपदा असं म्हणताना आरोग्य म्हणजे नेमकं काय वैद्यकीय दृष्ट्या? सर्वसामान्य माणसांना असं वाटतं मी आजारी नाहीये, मला सर्दी नाही, खोकला नाही, TB नाही किंवा अजून काही नाही, किंवा मला काही आजार नाही, काही व्यंग नाही, म्हणजे मी निरोगी आहे, सुदृढ आहे असं वाटतं. ही भ्रामक आणि खोटी कल्पना. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येप्रमाणे हेल्थ म्हणजे आरोग्य म्हणजे त्याचं मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक, त्याला म्हणतात नॉट ओन्ली फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल, असं जर जीवन असेल म्हणजे नुसतंच आजार नसणे हे काही निरोगीपणाचं लक्षण नाही आहे. म्हणून त्याला सर्वांगीण त्या मनाची, शरीराची आणि त्याच्या आतील अवयवांची जडजडघडण ही संयुक्तरित्या अशी समर्पक असली पाहिजे, तर त्याला खऱ्या अर्थाने निरोगी जीवन म्हणतात. खरंय. आज निरोगी जीवनशैली ही सुद्धा एक अप्रूपाची बाब झालेली आहे. असं आपलं जीवन आहे. जेव्हा ही अप्रूपाची गोष्ट आहे तेव्हा ही साध्य कशी करावी हा कळीचा मुद्दा येतो. आरोग्याची रचना बघताना, शरीराची रचना बघताना प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. प्रत्येक अवयवाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि तो जेव्हा काही अडथळा निर्माण होतो तेव्हा त्याचं महत्त्व आपल्याला जास्त जाणवतं असं काहीसं घडतं. पण आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? त्याच्यात सर्वप्रथम मी आमच्या प्रेक्षकांना सांगेन की तुमचं व्यक्तिगत जी स्वच्छता आहे, जी पर्सनल हायजीन ज्याला म्हणतो आम्ही, परिसर स्वच्छता आहे, हे दैनंदिन त्याच्या जीवनक्रमामध्ये, जीवनशैलीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, म्हणजे ब्रश करण्यापासून, नख कापण्यापासून, त्याच्या सगळ्या विधी वगैरे स्वच्छतेने करणे वगैरे वगैरे. साधं आता बघा शासन किती ह्याच्यासाठी, पर्सनल हायजीनसाठी किती करोडो रुपये खर्च करते, पण लोकांच्या सवयी अजून बदललेल्याच नाहीत. साधं हात धुणे, वारंवार हात धुणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मी तर असं म्हणेन की 4-2 लोकांना शेक हँड जरी केलं तरी लगेच तुम्ही हात धुतलं पाहिजे, कारण दुसऱ्यांच्या हातांचे जीवाणू ह्या आपल्या हाताला चिटकून ते आपल्या ह्याच्यात जातात. दुसऱ्याला शिंक आली त्याचे जीवाणू आपल्या ह्याच्यात जातात. ह्या वातावरणामध्ये एवढ्या प्रकारचे जीवन आहेत. जोपर्यंत तुमची प्रतिकारशक्ती कायम आहे, म्हणजे त्याला फिल्डिंग जे म्हणतात ना, आपले जे सैनिक जे आपल्या रक्तामध्ये आहेत ते तुटून पडतात. तर तुमचे सैनिक जर झोपलेले असतील, त्या तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि हे जे आपले डिफेन्स मेकॅनिझम आहे
ते जर तुमचं कमजोर असेल, त्याच्यामध्ये जर ताकद नसेल, तर कुठल्याही प्रकारचे जीवाणू शरीरात घुसू शकतात. टीबी होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो, काही पण कुठले पण आजार, साधे सर्दी खोकला होण्यापेक्षा. म्हणून मी तर म्हणेन लोकांना डॉक्टर जर टाळायचा असेल तर तुम्ही स्वतःच्या अवयवांची काळजी घ्या, त्याची निगा राखा. आणि याच्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि आपलं विचार आणि हे सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह लाईफस्टाईल, पॉझिटिव्ह अटिट्यूड या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यातूनच आपल्याला खरा आनंद मिळणार आहे. म्हणून आपल्या अवयवांवर प्रेम करा. कधी कधी मी म्हणायचो की हे तुम्ही हार्ट, किडनी, हे सगळे ब्रेन, हे सगळे जे अवयव वापरून घेता, तुम्ही मालक आहात का त्याचे? मी शेतकऱ्याच्या भाषेत जर म्हणालो तर तुमच्याकडे 7/12 आहे का? एखादं म्युन्सिपालिटीचं पोझिशन कार्ड आहे का? नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त त्याला वापरून घेतात. म्हणजे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, ग्राहक संरक्षण मंच कायदा लागू आहे. म्हणून आपल्या अवयवांना वापरून घेताना प्रामाणिकपणे त्यांची सेवा करून घेताना त्यांना देखील काहीतरी आराम पाहिजे. जसं आपल्या संस्कृतीमध्ये उपवास तापास वगैरे लावलेले आहे, लंगन लावलेलं आहे. हे कसेट लावलंय की त्या अपॅरेटसला, त्या अवयवांना कुठेतरी रजा हवी असते. आपल्याला मेडिकल रजा हवी आहे, अमुक रजा हवी आहे, कॅज्युअली हवी आहे, पण त्या अवयवांना नकोय का? एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला मी म्हणायचो, तू 2 पेग पितो तर लिव्हरचं एनओसी घेतलं का तू? म्युन्सिपालिटीचं नळ घ्यायला कसं 4 एनओसी लागतात, तसं तुमच्या लिव्हरवर अन्याय करताना तुम्हाला लिव्हरचे ना हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. नाहीतर लिव्हर तुम्हाला नोटीस देईल आणि लिव्हर फेल म्हणजे काही खरं नाही. मग ते काय फायदा नाही. देर इज नो चान्स फॉर सर्वायवल. मस्त. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. गोरखनाथ यांचा फोन आहे. हरकत नाही गोरखनाथ, तुमचा संपर्क तुटलेला आहे, पण आमच्यापाशी तुमचा प्रश्न जो आहे तो तंत्रज्ञानाच्या मार्फत पोहोचवा. सर, जेव्हा निरोगी जीवनशैली म्हणतो तेव्हा एक मुद्दा आहे जो आज अक्षरशः परवलीचा शब्द आपल्या आयुष्यामध्ये आहे, तो म्हणजे ताणतणाव. या तणावापासून मुक्ती कशी मिळवावी हा प्रश्न सर्वसमावेशक आहे. म्हणजे आज शाळेतल्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळं काही व्यवस्थित कामं सगळी झालेली असताना सुद्धा ज्येष्ठांनाही असतो आणि गृहिणीला सुद्धा असतो. बरोबर. प्रत्येक गटासाठी ताणतणावापासून मुक्तीच्यासाठी मी नंतर सांगेन, पण मी हे ताणतणावापासून होतंय काय, ही भानगड काय, दुष्परिणाम, तर याच्यावर मी म्हणालो की तणाव निर्मित स्वास्थ्य प्रश्न जे आहेत ते किती आहेत तुम्ही बघा. म्हणजे नुसतं जर तणाव असेल तर काय होणार नाही. तणाव डायबिटीस, तणाव रक्तदाब, तणाव हृदयाचे आजार, तणाव मानसिक रोग, तणाव पचनक्रियाचे रोग, तणाव झोपेचे आजार. मग तणाव भगावा, निरोगी जीवन जीव. मग ते तुम्हाला हे जर करायचं असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलणं अत्यंत महत्त्वाचं. ते ऍसिडिटीचे लोक मला नेहमी फोन करून किंवा विचारतात, साहेब ऐसा आहे, जलन होतीये, होते ते होतं, मग एवढे गोळ्या खाल्ल्या, काय कुठले गोळ्या खातात लोक. मी म्हणाला, इफ यू वॉन्ट टू चेंज द सीन देर इज नो नीड ऑफ मेडिसिन, चेंज द लाईफस्टाईल. जीवनशैली बदला, काहीच गरज नाही. मी त्यांना म्हणायचो त्याचं कारण काय, ऍसिडिटीचं कारण काय, हरी, वरी आणि करी. हरी म्हणजे मुंबईची दगदग, हे लोकल पकडणे, धाव वगैरे, नोकरी वगैरे वगैरे. वरी म्हणजे मग पत्नीची असेल, मुलाबाळांची, शिक्षणाची असेल, नोकरीची असेल, अजून व्यवसायाची असेल. आणि करी म्हणजे त्याच्यामध्ये दारू, बिडी, तंबाखू, सिगारेट वगैरे हे व्यसन वगैरे, चहा, कॉफी, तंबाखू, नंतर जागरण, हे देखील करीमध्येच मी ते भागेन. तर तुम्ही हरीवरी जर काढून टाकले तर तुम्हाला घरी चांगलं जीवन मिळेल, 4 भिंतीत तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल. नाही तर किड्यामुंग्यांच्या जगण्यामध्ये आणि आजच्या मुंबईच्या लोकांच्या जगण्यामध्ये काही फरक नाही. बरोबर आहे सर. मगाशी गोरखनाथ यांचा जो फोन आला होता त्यांनी आपल्यापाशी तंत्रज्ञानाच्या मार्फत प्रश्न पोहोचवलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कावीळ या आजारावरती उपचार काय आहे? बघा, एक तर प्रतिबंध असा आहे की हा पाण्यापासून, हा जलजन्य आजार आहे. पाण्यापासून टायफॉइड होतो, कावीळ होते, गॅस्ट्रो, कॉलरा वगैरे वगैरे, हे जलजन्य आजार आहेत. त्याच्यासाठी पाणी उकळून शुद्ध पाणी पिणे जास्त महत्वाचं आहे. मग कुठले असो, तो नदीचा असो, नळाचा असो, कुठले असो वगैरे. कावीळसाठी आयुर्वेदामध्ये चांगले उपाय आहेत. मी ॲलोपॅथी डॉक्टर असून मला माहिती आहे, कारण मी सामाजिक बांधिलकी जगतो म्हणून मला ते जाणीव आहे. तर मी असं शास्त्रोक्त पद्धतीने नाही सांगणार, पण आयुर्वेदामध्ये उपचार आहेत. आम्ही विद्यार्थी असताना 1976-77 जी गोष्ट, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना कावीळ झालेली, आम्ही एरंडीचे पानं, कॅस्टर ऑइलचे पानं, ते कुठून त्याचा ज्यूस काढून त्याला सकाळ संध्याकाळ 1-1 कप आम्ही प्यायला द्यायचो. आमच्या ॲलोपॅथीमध्ये आम्ही फक्त बी कॉम्प्लेक्स देतो आणि हिमालय कुठल्या कंपनीचे काय जे असतील ते लिव्हर टॉनिक वगैरे जे असतील वगैरे, बी कॉम्प्लेक्स. आणि खऱ्या अर्थाने कावीळ होण्याचं कारण जे आहे की लिव्हरला सूज येते.
म्हणून त्या लिव्हरला यकृताला आरामाची गरज असते. अच्छा. त्याला फूड मध्ये तुम्हाला तेलकट तळलेलं तुपट वगैरे खाता येत नाही. साधं असं सकस आहार छोटासा खाऊन आराम करणे आणि मग हे त्याच्याबरोबर मग आयुर्वेदिक उपचार वगैरे वगैरे हे कुठल्याही पॅथीमध्ये हे उपचार उपलब्ध आहेत ॲलोपॅथी सोडून. ॲलोपॅथीमध्ये असे खास उपचार नाही आहेत. त्याच्यात आता कावीळ नाही, त्यांना माहिती नाही की कावीळ कुठल्या प्रकारची असते. कावीळ 3-4 प्रकारचे असते. त्याच्यात हेपॅटायटिस ए जे पाण्यामधून होते किंवा बर्फ थंड पदार्थांतून होते. हेपॅटायटिस बी जे रक्तामधून होते, म्हणजे चुकून एखाद्याच्या रक्तातून हेपॅटायटिस बी, त्याला ऑस्ट्रेलिया अँटीजन म्हणतो आम्ही, तर त्याच्यावर काही उपचार नाहीये. एकदा ते शरीरात घुसलं की त्याला काही उपचार नाही. हेपॅटायटिस सी आणि डी अशा प्रकारचे 4 प्रकारची कावीळ असते. दुसरी एक पांढरी कावीळ म्हणतो, म्हणजे कावीळमध्ये आपल्याला डोळे पिवळे दिसतात, लघवी पिवळी होते, नख पिवळे दिसतात, शरीर पिवळं दिसतं. पण ही ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये पित्ताशयाची जी थैली आहे त्याची नलिका आकुंचन पावल्यामुळं ते आपलं ते जे बिलुरुबिन जे पित्त आहे ते तिथेच जमा होतं. त्याच्यामुळे ती पांढरी शरीर पांढरं दिसतं आणि त्याच्या रुग्णांमध्ये पँक्रियासचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. बरं, मग जेव्हा ह्या सगळ्याची काळजी घ्यायला हवी असं आपण म्हणतो तेव्हा एक मुद्दा येतो तो म्हणजे आहाराचा. त्या मुद्द्याकडे वळते पण पुढचा फोन घेते. रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी, खूपच छान विषय आपण आज घेतलाय, आरोग्य जनसंपदा. माझे 3 प्रश्न आहेत सर्वांना. पहिला प्रश्न मला असं विचारायचे की एकदा कुठलाही आजार जर झाला तर तो सकारात्मकपणे त्याचा स्वीकार करून त्याच्यावरील उपचार आणि जीवनशैली यावर प्रत्येकाने लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं तज्ज्ञ म्हणून याबद्दल काय मत आहे? तसं मला असं विचारायचे सर की आहार आणि आरोग्य जपण्याच्या दृष्टीने आपण खूप चांगला प्रयत्न प्रत्येक व्यक्ती ही करत असते, पण धावती जीवनशैलीनंतर मेडिकल सर्व्हिसेस सुद्धा महाग झालेल्या आहेत. मध्यमवर्गीयांना सुद्धा कधी कधी त्या परवडत नाही, जास्त वाटतात. मग हे सर्व विचारात घेऊन आपण आपलं आरोग्य कसं जपावं? आणि तिसरं मला असं विचारायचं आहे की कुटुंबातील सर्वांनी एखादी व्यक्तीचं आरोग्य बिघडलं कुटुंबातल्या तर त्याचं समायोजन कसं करावं? धन्यवाद. धन्यवाद. तुमचा पहिला प्रश्न होता की जीवनशैलीमध्ये आम्ही सकारात्मक दृष्टी आणि जीवनशैली वगैरे वगैरे अत्यंत चांगला आहे. माझं तुम्हाला समर्थन आहे आणि मी त्याच विचारांचा प्रचार प्रसार करणारा डॉक्टर आहे. खऱ्या अर्थाने मी डॉक्टर नाही, मी विनोदानी म्हणायचो मी डॉक्टर नाही आहे, मी कंडक्टर आहे. जे डॉक्टर गोरगरिबांना न्याय न देता असे मालप्रॅक्टिस करतात अशा डॉक्टरांची घंटी वाजवणारा डॉक्टर वाघमारे हा डॉक्टर होऊ शकत नाही, तो कंडक्टरच बरा असतो. म्हणून समाजामध्ये खऱ्या अर्थाने आजकाल ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत ते त्याचं नियंत्रण करून आपल्याला जे हवं आहे, जे आपल्याला परवडणारं, झेपणारं, पचणारं, आपल्या अवयवांना जे रुचणारं आहे तेच करायला पाहिजे. त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हणाला जीवनशैली आणि सकारात्मक दृष्टिकोन, म्हणजे जे आहे आपल्या वाट्याला आल्यानंतर एखादा माणूस तंबाखू खात नाही पण त्याला ते घशाचा कॅन्सर होतो. म्हणून त्याच्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी जे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि ते तुम्ही जे म्हणता ते अधिक बरोबर आहे. दुसरा प्रश्न, तणावाखाली असताना सुद्धा किंवा प्रत्येक जण आपण प्रयत्न करतोच आपण सकारात्मकतेने, पण तरी सुद्धा कुठे ना कुठे कमी पडण्याची शक्यता असते त्याविषयी. आता त्याच्यात तुम्ही ते पण सांगितलं होतं की आज मध्यमवर्गीयांना देखील न परवडणारी यंत्रणा आहे वगैरे. याच्यात सांगताना मी हा मुद्दा तुमचा मान्य न करणार नाही, कारण शासनाच्या एवढ्या योजना आहेत. म्हणजे आता मॅडमने सुरुवात करताना प्रास्ताविकेमध्ये कसं सांगितलं की डोक्याच्या केसापासून नखापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, पण त्याच्यासाठी उपकेंद्र, प्राथमिक केंद्र, ग्रामीण रुग्णालय, कुटीर उद्योग, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेजेस आणि टर्शरी केअरसाठी अत्यंत महत्वाचे एवढे मोठे यंत्रणा, महिलांसाठी रुग्णालय स्पेशल शासनाने काढलेत, एवढे कॅन्सरसाठी शासनाने काढलेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या योजनेत मी काम करतो, राजीव गांधी जीवनदायी योजना, ते भगवा आणि पिवळं रेशन कार्ड वाल्यांना, ज्यांना दारिद्र्य रेषेखालील ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे त्यांना 971 प्रकारचे आजार बरे करतो. लोकांना की सांगा ना मला 971, मग कॅन्सर असेल, बायपास असेल, म्हणजे किडनीचं प्रत्यारोपण असेल, डायलिसिस असेल, अजून कुठलेही आजार 971 प्रकारचे आजार आपण आता शासन तर अजून विचाराधीन आहे, अजून त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला माहित पाहिजे की आपल्या घराच्या शेजारी
बरेच वेळा मला कधी कधी वाईट वाटतं की आम्ही पोलिओसाठी लाखो मुलांना त्या रविवारी पोलिओ रविवारी आम्ही डोस पाजतो, पण बरेचसे लोक आपल्या घराच्या दूर बूथ आहे तिथे येत नाहीत का, तर उद्या ते घरी येणार आहेत ना. ही माणसांची जी प्रवृत्ती आहे ही देर आहे हरी पलंगावरी, म्हणजे सगळं शासनाने आपल्या दारी आणून दिलं पाहिजे. ही मानसिकता थोडी बदलली पाहिजे. आपल्याला जसं घोड्याला तहान लागली तर घोड्याने पाण्याकडे गेलं पाहिजे ना, पाणी थोडंच घोड्याकडे येणार आहे. म्हणून ही जी अपेक्षा आहे ती बदलली पाहिजे. म्हणून आपली मानसिकता बदलून आपण ज्या यंत्रणा उपलब्ध आहेत जास्तीत जास्त जे रुग्णालय, सेंचर रुग्णालय, एवढं जीटी इतकी चांगली, कामा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसाठी एवढी लेडीजसाठी व्यवस्था आहे, तर आता टाटा हॉस्पिटलचे पेशंट कामा हॉस्पिटलमध्ये येतात. हे तुम्हाला माहित नाही का, तर तुम्हाला वाटतं परवडणारे नाही, नका जाऊच नका ना मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तुम्ही या यंत्रणेचा फायदा घ्या. आमच्यासारखे डॉक्टर तिथे काम करतात बांधिलकीनी, तर त्याचा फायदा सर्वसामान्यांनी घेतला पाहिजे अशी माझी कळकळीची विनंती आहे. पुढचा फोन आहे सविता यांचा. नमस्कार सविता, बोला. सविता, हा हॅलो, प्रश्न विचारा. मी पुण्याहून सविता मराठे बोलतेय. बोला. हा नमस्कार. नमस्कार. हा माझा प्रश्न असा आहे की हा सविता ताई, हो रेग्युलर चेकअप कशा पद्धतीने करावं आणि त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा समावेश असावा? आता त्यांनी विचारलं त्यांनी होतं. छान प्रश्न विचारला की आपलं आरोग्याचं सगळं संतुलित हे करत असताना रेग्युलर फॉलोअप किंवा चेकअप कसा करावा, हो, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि हे सर्वांनी करायला पाहिजे. जे IAS IPS अधिकारी ते नियमितपणे करतात कारण त्यांना ते ऍक्सेसिबल आहे असं त्यांना वाटतं. जसं मी म्हणालो की बाबा की नियमित व्यायाम आणि संतुलित आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. तर नियमित व्यायाम, संतुलित आहार असताना देखील काही आजार होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी किंबहुना तरुणांनी नाही पण 40च्या ओलांडल्यानंतरच्या ज्या ज्येष्ठ नागरिकाच्या जवळपासचे वगैरे जे नागरिक आहेत त्यांनी वर्षातून किमान एकदा त्यांचं ब्लड, म्हणजे साधं CBC ब्लड काउंट ज्याला म्हणतात, ब्लड काउंट, युरिन, एक्सरे चेस्ट, एक ECG आणि जर डायबिटीस असेल तर साखर रेग्युलर तपासायची, शुगर, आणि जर त्यांचं ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल किंवा त्यांचं ब्लड प्रेशर असेल किंवा त्यांचे चरबीचं प्रमाण जर जास्त असेल तर ते नियंत्रित राहण्यासाठी त्याला रेग्युलरली चेकअप करायची गरज आहे. बाकी दुसरे कुठलेही चेकअप करण्याची गरज नाही. आणि मी सांगतो की तुम्हाला हे अवयव जे एवढे प्रामाणिक आहेत, एखादा माणूस आपल्या बायको पोरांशी प्रामाणिक नसेल पण ते अवयव आपले इतके प्रामाणिक आहेत ते प्रत्येक वेळी आपल्याला सिग्नल देतात, सांगतात, बाबा रे मला इथे सूज आली, इथे हे झालं, इथे छिद्र पडलं, इथे हे झालं, मुंगी चावली, व्हॉट एव्हर. म्हणजे दे आर सो सिन्सिअर. म्हणून आपल्या अवयवांना काबूत ठेवण्यासाठी आपण त्यांच्याशी प्रामाणिकपणे वागा, त्यांच्याशी संलग्न राहा, त्यांचे सगळं गाराणे ऐका आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तपास करा अशी माझी विनंती. पण हे असं करताना लोकांना वाटेल सर मग एवढे पैसे लागणार, याला एवढे पैसे लागणार, एक्सरेला 500 रुपये घेतात, अमुक घेतात. सरकारीमध्ये जा ना, 30 रुपयामध्ये एक्सरे होतो, 2D इको 100 रुपयात होतो, साधं CBC 15-20 रुपयात होतो. म्हणजे शासनाची एवढी यंत्रणा, मोठे मोठे रुग्णालय आपल्या घराच्या बाजूला आहे पण आपण जात नाही. आपल्या वाटतं सरकारी आहे, फालतू असतं, तिथे काही हे नाही. अरे बाबा, डिस्पोजेबल सिरिंज आहे, डिस्पोजेबल निडल आहे, सगळे निर्जंतुकरण केलेल्या गोष्टी आहेत, तिथे सगळं असेप्टिक प्रिकॉशन घेतले जातात, ग्लोव्ज आहेत, हे आहे. म्हणून काय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जे NRHM आहे किंवा नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या याच्यातून किंवा शासनाच्या विविध योजना, हा आमचा धर्मच आहे शासकीय अधिकाऱ्यांचा, डॉक्टरांचा, की जे अनेक राष्ट्रीय उपक्रम जे आहेत ज्याला नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स ज्याला म्हणतो, अच्छा, क्षयरोग नियंत्रण असेल, जननी सुरक्षा असेल, अंधत्व निवारण असेल, पोलिओ लसीकरण असेल, HIV एड्स असेल किंवा तंबाखू हे सेवन पासून कॅन्सर पासून मुक्ती असेल, असे अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये इंद्रधनुष्य योजना देखील आपल्या केंद्र सरकारने लॉन्च केलेली आहे. हे अत्यंत महत्वाचे. मी जसं सुरुवातीला म्हणालो, आपली डिफेन्स मेकॅनिझम जर बरोबर नसेल, आपली यंत्रणा जी फील्ड, जसं आपलं कारगिल बॉर्डरला जर आपले सैनिक जर नसतील तर आपल्या देशावर अतिक्रमण होऊ शकतं. तसं आपले अभियानमध्ये जीवाणू घुसण्यासाठी आपल्या बॉर्डरवर ज्या तांबड्या नव्हे, श्वेत रक्तपेशी WPC जर ते जर सशक्त नसतील, ते करण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय गरजेचं आहे, त्याला लसीकरण गरजेचं आहे. मग इंद्रधनुष्य योजनेमध्ये बालकांना योग्य वेळी
त्याला ते लस देणे, त्या 7 लसींचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे. अच्छा. मग त्याच्यामध्ये घटसर्प आहे, डांग्या खोकला आहे, टिटॅनस आहे, या 7 आणि मिझल्स जे आपण जे म्हणतो ना, कांजण्या वगैरे जे म्हणतो, चिकन पॉक्स वेगळं, हे वेगळं. तर ते होऊ नये म्हणून, टीबी होऊ नये म्हणून आपण टीबीची लस देतो, जन्मलेल्या बाळाला आपण देतो आणि त्याला खांद्यावर आपण ते फोड येईपर्यंत ते करतो वगैरे. हे जर दिलं तर त्याला आयुष्यात कधी टीबी होणार नाही. पण होणार नाही म्हणून एकदम गप्प बसून चालणार नाही, त्याला बाकीची स्वच्छता, परिसर आणि व्यक्तिगत, कारण दुसऱ्यांपासून होणाऱ्या माणसांपासून दूर राहणे किंवा आपले जे घाण आहे ती इथे कुठे उघड्यावर न टाकणे हे देखील जास्त महत्वाचं आहे. म्हणून या इंद्रधनुष योजनेतून आपल्या बालकांना त्या वेळी शासनामध्ये तुम्हाला लसीकरणासाठी पोलिओ लसीकरण असेल, अमुक असेल, मिझल्स असेल, डीटी त्रिगुणी लस असेल, याच्यासाठी संपूर्ण मोफत उपचार आपल्याला आहेत. अच्छा. प्रायव्हेटमध्ये तुम्हाला गेलं तर उगीच पैसे होणार, मग ते काय. म्हणून आपण शासकीय यंत्रणेचा, शासनाच्या, केंद्र शासनाच्या अनेक या राष्ट्रीय आरोग्य योजनांचा फायदा पुरेपूर घ्यावा अशी माझी विनंती आहे. सर, जेव्हा या योजनांविषयी आपण म्हणतो तेव्हा खास करून दारिद्र्य रेषेखालील रुग्णांसाठी तुम्ही आता सांगितलं त्या बऱ्याच योजना आहेत, पण जनतेला त्याविषयी माहिती नाही आणि किंबहुना कधी कधी दुर्लक्ष केलं जातं, म्हणून त्याचा लाभ घेता येत नाही. या योजनांविषयी माहिती देणारे काही माहिती पुस्तक किंवा असं काही त्यांना मिळू शकेल का? तर या योजनेच्यासाठी या महाराष्ट्र शासनाने 450 जवळजवळ रुग्णालय एम्पॅनल केलेले आहेत. बर. म्हणजे आमच्या पॅनलवर 450 रुग्णालय, मोठे मोठे रुग्णालय आहेत. ओके. 5 स्टार, जिथे मी जाऊ शकणार नाही किंवा मग अजून मोठे व्यापारी कोणी जाऊ शकणार नाही, जेव्हा माणसाला वडापावची व्यवस्था नाही, ज्याच्याकडे फक्त पिवळा किंवा भगवा रेशन कार्ड आहे, त्यांनी अशा रुग्णालयामध्ये जायचं. फक्त त्याचा संदर्भ म्हणजे कुणाची पत्राची, कोणाची शिफारसची काहीच गरज नाही. अच्छा. फक्त रेशन कार्ड हेच शिफारस आहे. मस्त. रेशन कार्ड हीच त्याची आयडेंटिटी आहे आणि त्याचं ओळखपत्र जे काय असेल, बँकेचं पासबुक असेल, पॅन कार्ड असेल, अमुक असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग असेल, तेवढं घेऊन जायचं. त्या रुग्णालयामध्ये एक काउंटर असतं स्वागत कक्षाच्या बाजूला, तिथे रिसेप्शनचं काउंटर असतं, तिथे मोठं बोर्ड लावलेलं असतं, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, आणि तिथे ॲप्रन घालून आमचा आरोग्य मित्र म्हणून एक ग्रॅज्युएट मुलगा बसलेला असतो, तो त्यांना सगळी माहिती देतो आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं नाव नोंदणी करून वगैरे त्यांची पुढील कार्यवाही करतो. ही या योजनेचा फायदा घेत असताना ही 24 तास ही योजना चालू आहे. तुम्हाला रात्री बेरात्री कधी माहिती पाहिजे असेल, तुमचा अपघात झाला, तुम्ही आहात गडचिरोलीचे पण आलात पुण्याला, आता तुमच्याकडे रेशन कार्ड पण नाहीये, तरी पण तुम्ही ते ETI म्हणतात, इमर्जन्सी टेलिफोनिक इन्फॉर्मेशन, त्याच्यावरून देखील आम्ही त्याला परवानगी देतो. म्हणून तुमचे जे हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत ते फोन करून आम्हाला ते तुमच्याबद्दल सांगतात की आम्ही त्याला परवानगी देतो. 72 तासामध्ये मग तुम्ही रेशन कार्ड आणून देऊ शकता. पण हे करण्याच्या आधी एक सर्वसामान्य नागरिक ज्याला काही येत नाही, ठला येत नाही, ABCD येत नाही, तो देखील नागरिक 24 तास आमच्या टोल फ्री नंबरवर, शासनाचा एक टोल फ्री नंबर आहे राजीव गांधी योजनेसाठी, तो असा आहे 1800-233-2200. या टोल फ्री नंबरवर फोन करा. तुम्हाला कुठल्या आजारासाठी कुठलं हॉस्पिटल आहे, कॅन्सरसाठी कुठे जायचं, मग फ्रॅक्चरसाठी कुठे जायचं, बायपाससाठी कुठे जायचं, मेंदूमध्ये गाठ आहे तर कुठे जायचं, आणि ते हॉस्पिटल कुठे आहे, लोकेशन, पत्ता वगैरे वगैरे सगळी माहिती, किंवा याच्यासाठी कोण लाभार्थी आहेत, त्याची पात्रता काय, त्याला काय काय अटी लागतात, काय काय कागदपत्र लागतात, या सगळ्यांची इत्तंभूत माहिती आमचे कॉल सेंटरमधले अटेंडंट, ते पण ग्रॅज्युएट मुलं आहेत, मुली, ते तुम्हाला माहिती देतील. आणि ही 24 तास ही सेवा उपलब्ध असते आणि ही इस्पितळामध्ये सुद्धा सेवा 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही म्हणालात तसं रेशनिंग कार्ड ही त्या व्यक्तीची मोठी ओळख आहे. बरोबर. सर, या सगळ्यामध्ये तुम्ही सतत म्हणत असता की आहार हा आपला सात्विक असला पाहिजे, असं तुम्ही मगासपासून सांगत आहात. सात्विक आहार म्हणजे नेमका कसा? जसं माहितीये, ग्रामीण भागामध्ये थोडंसं लोक याबद्दल जाणीव नसताना जाणीवपूर्वक छान वागतात, पण शहरातले लोक जाणीव असून अजाणतेपणे चुका करतात. हे मोठं मला कौतुक वाटतं शहरातल्या लोकांचं. हे जंक फूड रस्त्यावर ते खातात, बघून मला तर मळमळ होते ते बघून. सगळं ते काय काय खातात लोक, ते चायनीज भेळ, हे ते वगैरे वगैरे. आमचे एक ओबेसिटी सर्जन आहेत, जे पोट कापून छोटं बनवतात, लठ्ठ, जे 200-250 किलो वजन आहे. तर त्यांना मी म्हणालो की बाबा तुम्ही या रुग्णांना सांगत जा
ओबेसिटीवाल्या की इथे तोंडाला एक मेटल डिटेक्टर लावा. फ्राय वगैरे तळलेलं वगैरे चमचमीत पदार्थ आला असं चाललं चिव 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 आवाज काढून फेकून द्या. मग गाजर मुळा काकडी विकडी पत्ता कोबी हिरव्या पाले भाज्या फळं विळं ते आले मस्त जनावरासारखं रवंत करून चावून खा. म्हणजे मला सांगायचं की हाय प्रोटीन म्हणजे जास्त प्रथिनं असलेलं, लो कोलेस्ट्रॉल, कमी कोलेस्ट्रॉल म्हणजे स्निग्ध पदार्थ चरबीयुक्त पदार्थ कमी असले पाहिजे आणि तंतुयुक्त पदार्थ हाय फायबर ज्याला म्हणतो. तुम्हाला कौतुक वाटेल मॅडम की आम्ही गावी ते गहू वगैरे आपलं दळून आणल्यानंतर चाळणीने त्या गव्हाचा कोंडा काढून फेकून द्यायचो. आज तुम्हाला ते कोंड्याचे बिस्किट मिळतात. तुम्हाला 30-40 रुपये देऊन ते गव्हाच्या कोंड्याचे बिस्किट घ्यावं लागलं हाय फायबरचे. म्हणून असं हाय फायबर ज्याला म्हणतात ही जी सॅलडचे जे आयटम आहेत पत्ता कोबी असेल हे असेल हे जास्त खा. एवढं बाउल भरून आधी जेवणाच्या आधी पत्ता कोबी गाजर मुळा काकडी विकडी असं खा तुम्ही. म्हणजे तुम्हाला मग त्याच्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली राहते आणि हे मज्जा हे तंतू जे आहेत ते तुम्हाला बाकीचे पदार्थ ऍब्सॉर्ब व्हायला शोषण न व्हायला मदत करतात. त्याच्यामुळे तुमचं पचनक्रिया चांगली चालते, तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून हे सकस आहार म्हणजे जसं आपण वरण भात भाजी पोळी जेवणात दररोज एक दूध किंवा दही ताक वगैरे वगैरे ही छोटी छोटी गोष्टी असल्या पाहिजे. आपण चटणी हे वगैरे थोडं थोडं खायचं आणि खऱ्या अर्थाने जसं 40-50 ओलांडल्यानंतर ज्यांना डायबिटीस आहे की ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या अवयवांची झीज झालेली असते. तेव्हा ते म्हणतात ना शासनामध्ये अप्रिशिएशन नसतं पण इथे डेप्रिशिएशन होत असतं. ती झीज होते म्हणून त्याचं जर चीज करायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 5 वेळा खावा लागेल. सर तुम्ही योग्य आहार कसा असावा याविषयी सांगत होतात पण आज वाढती महागाई आणि या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करताना घरातल्या सर्व वयोगटातल्या लोकांसाठी सर्वसमावेशक आणि पौष्टिक आहार यांचं गणित यांची सांगड कशी घालता येऊ शकते. तुम्हाला सांगतो की श्रोत्यांना पण माहीत असेल की प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल इथे गर्भवती महिला स्तनदा माता किशोरवयीन मुली आणि कुपोषित बालक आणि नवजात बालक यांच्यासाठी सगळी यंत्रणा आहे. औषध पाणी वगैरे वगैरे त्याला जेवण खावण जेव्हा बालक ऍडमिट असतो त्या बालकाला सकस आहार दिला जातो. त्याच्याबरोबर त्याच्या मातेला पण आहार दे जो कोणी केअरटेकर त्याच्याबरोबर असेल आई असेल किंवा वडील असतील त्यांना देखील शासनातर्फे मोफत आहार दिला जातो चांगला आहार वगैरे वगैरे. आणि त्याला एक 40-50 दिवस ठेवून त्याला वजन त्याचं मॉनिटर केलं जातं आणि त्याचं वजन अमुक प्रमाणबद्ध योग्यत वाढतं का नाही याचा एक चार्ट रोड टू हेल्थ चार्ट देखील मेंटेन केला जातो. अंगणवाडीमधून देखील खिचडीच्या माध्यमातून उसळच्या माध्यमातून त्या बालकांना 0 ते 6 वर्षाच्या मुलांना मुलींना हे आहार दिला जातो आणि अत्यंत चांगला आहार दिला जातो. त्याच्यामध्ये एक दुसरा एक आहार आहे थेरॉपेटिक फूड ज्याला म्हणतात जो हाय प्रोटीन आणि पचन होण्यासाठी त्या बालकाला पोषक असं तो बनवला जातो मशीनमधून. तो अत्यंत चांगला गव्हापासून तो बनवला जातो. तो पण चांगला एक उपक्रम आहे. आणि गर्भवती महिलांना देखील त्यांना ड्युरिंग गर्भधारणेच्या वेळेस त्यांना देखील सकस आहारची योजना त्यांना देखील त्यांचं रक्तातलं लोहतत्व प्रमाण वाढण्यासाठी देखील आणि या हिरव्या पालेभाज्या फळं याची सगळी यंत्रणा शासनाने केलेली आहे. आणि मी तर म्हणेन की लहान मुलांपासून जसं शासनाची एवढी योजना आहे की त्यांना फ्री ट्रान्सपोर्ट आहे. एखाद्या खेड्यातली महिला प्रसूती व्हायची असेल किंवा सिझेरियनला जायची असेल किंवा बालकाला त्याला 1 वर्षापर्यंत फ्री ट्रान्सपोर्ट म्हणजे घरापासून रुग्णालयापर्यंत रुग्णालयात मोफत उपचार आहार वगैरे पुन्हा बरा झाल्यानंतर तिथून रुग्णालयापासून गावात 15-20 किलोमीटर जिथे कुठे गाव असेल त्याच्या खेड्यात त्याच्या दारापर्यंत त्या शासकीय वाहनांनी सोडण्याची यंत्रणा आहे. मस्त. पुढचा फोन आहे. नमस्कार बोला. श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलताय. डॉक्टर वाघमारे साहेब नमस्कार. नमस्कार. मी दूरदर्शनचं अभिनंदन करतो की त्यांनी तुमच्यासारख्या अनुभवी माणसांना बोलावलं आहे. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि आजकाल गुडघ्याचे ऑपरेशन कमरेचे ऑपरेशन दुखण्याकरता करतात आणि ते वजन वाढल्यामुळं हे दुखणं होतात आणि प्रत्येक रुग्ण एकच म्हणतो की आम्ही काही खातच नाही तरी पण आमचं वजन वाढतं.
आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी 15 किलो वजन कमी केलं, मुकेश अंबानीच्या मुलांनी 80 किलो वजन कमी केलं. याचं उदाहरण रुग्णांनी घ्यायला नको का? आणि स्वतःच्या खाण्यावर जी लेडीज आहे सीझर झाल्यानंतर त्यांचे पोटं वाढतात, त्यांना तूप खाऊ घालतात, त्यांना दूध खाऊ घालतात आणि त्यांच्या प्रश्न जेवणावर अजिबात कंट्रोल करत नाहीत. बर, धन्यवाद. बर. त्यांचा व्यक्तींची नावं आपण बघूया. पण महत्वाचा मुद्दा असा येतो तो म्हणजे असा की आहार कशा पद्धतीने आपल्या देहाला पूरक असला पाहिजे, त्याच प्रमाणामध्ये प्रसूतीनंतरच्या काळामध्ये शरीर रचना जी आहे ती पूरक ठेवण्यासाठी त्याला पूरक आहार कसा असला पाहिजे. त्याच्यासाठी मुंबई शहरामध्ये किंवा मोठ्या मेट्रो शहरांमध्ये आजकाल प्रसूतीनंतर किंवा प्रसूती आधी देखील प्रसूतीनंतर देखील नॉट ओन्ली प्रसूतीच, कुठलीही शस्त्रक्रिया झाल्यानंतर, जसं आम्ही बायपास झाल्यानंतर देखील त्यांनी कुठला व्यायाम करावा याची एक छोटी पुस्तिका आम्ही त्या भाषेमध्ये त्याला देतो. अच्छा. की जसं बायपास केल्यानंतर त्याला ते फुकून असं एक बॉल असतो, तो फुकून तो असं वरती उचकवायचा असतो वगैरे, म्हणजे त्याचं फुफ्फुस हे ताकदवान राहिलं पाहिजे, त्याला त्या त्रास होता कामा नये म्हणून ती मी म्हणालो ना आधी सुरुवातीला की नियमित व्यायाम, मग तो होण्याच्या आधी आणि झाल्यानंतर देखील. बरेच वेळा कसं असतं, जसं मी साधं उदाहरण देईन, बाई एखादी बाळंतपण झाली खुश असते, त्या बाळाचा आवाज आला की खुश असते, पण ती डिलिव्हरी झालेली नाहीये. आमच्या शास्त्रोक्त दृष्टीने प्लासेंटा जे जर आहे तो निघाल्याशिवाय ती 3rd स्टेज ऑफ डिलिव्हरी असते, ते आम्ही त्याच्यावर समाधान मानतो. म्हणून मी माझं जे स्लोगन आहे की सुखापेक्षा समाधान श्रेष्ठ. तुम्ही आता जे ऑर्थोपेडिशियननी जो प्रश्न विचारला होता की लोक सुखासाठी जगतायत, सुख इन्व्हाइट्स डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे सगळे आजार, झोपेचे आजार वगैरे, टेन्शन, मेंटल डिसीज सगळेच आजार. म्हणून समाधानासाठी जगा, जे मिळेल ते थोडं थोडं लावून खाण्याची भूमिका असली पाहिजे. काय लोक काय करतात, आली सुगी फुगले गाल, गेली सुगी मागचे हाल. मिळालं, एखादा सरकारी नोकर असतो, जीपीएफ मधून पैसे काढले किंवा एरियर्स मिळाले, लगेच काय तर काय घेणार, खाणार वगैरे वगैरे, पिणार वगैरे वगैरे. हे नाही, त्याला म्हणून संतुलित आहार म्हणजे बॅलन्स डाएट. आणि ते आजच नाहीये. तुम्हाला वाटतं आज बॅलन्स डाएट केला, बरेचसे लोक योगा क्लासेसला जातात, 4 दिवस करतात, 5व्या दिवशी गुल, म्हणजे पुढचं पाठ मागचं सपाट, असं चालणार नाही. म्हणून जीवन हे आपलं एवढं हे मूल्यवान आहे, तर त्याला तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे, बजेटिंग केलं पाहिजे, तर तुम्हाला ते जीवनामध्ये खऱ्या अर्थाने मार्गक्रमण करता येईल, खरं जीवन जगता येईल, आनंदी जीवन जगता येईल, समाधानी जीवन जगता येईल. सुखी नको, सुख म्हटलं की ते मग येणार सगळं. म्हणून साधं चालणं हो. अरे निसर्गाने तुम्हाला 11 नंबरची बस दिलेली आहे, त्याला पेट्रोल डिझेल काही लागत नाही, म्हणून चालत राहा. जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला आहे निरोगी जीवनासाठी चालत राहा, स्वास्थ्यपूर्ण जीवन के लिए चलते रहो. बस झालं. एवढं. लोक बघा, घराच्या बाजूला ऑटो रिक्षा पाहिजे, तिथून उतरलं पुन्हा टॅक्सी पाहिजे. हे जे म्हणजे त्याला म्हणतात ना, आपण भौतिक आणि ऐहिक सुखाच्या मागे लागल्यामुळं आपण जे ग्रामीण भागात जे जगत होतो, हिरवे पालेभाज्या, मला तर वाटतं कुठल्याही झाडाचे हिरवे पानं जर शिजवून खाल्ले असतील ते आम्ही खाल्ले, पण म्हणून आम्ही चांगलं जगतो आहोत. आम्हाला हे कंटॅमिनेटेड, ॲडल्टरेटेड जसं पावडरचे भाज्या, फळांना देखील इंजेक्शन देऊन पिकवलेलं वगैरे वगैरे हे असलं नको आहे. म्हणून आपल्याला सकस आहार म्हणजे जे खऱ्या अर्थाने जे चांगले निकष आहे, ज्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, ज्याच्यामध्ये मिनरल्स आहेत, ज्याच्यामध्ये लोहतत्व प्रमाण आहे, असेच आपण हे खाल्ले पाहिजे. मस्त. प्रशांत यांचा फोन आहे पुढचा. नमस्कार, बोला. हॅलो. हाय, नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये तरुणाची संख्या म्हणजे तरुणांचा देश संबोधला जात आहे, परंतु 21 ते 40 हा जो तरुणांचा वयोगट आहे हाच वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेला आहे. की जसं आपण म्हणाल की जे बैठे काम करणारे आहेत, नोकरीला जाणारे, याच्यामध्ये अतिरिक्त चरबी किंवा वेगवेगळ्या ॲलर्जीच्या प्रकार त्याच्यामध्ये होतात, तर यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल तरुणांना की उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आपण काय सांगाल? आणि दुसरं माझं असं आहे की आणि एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जी जीवनदायी योजनेची माहिती सांगितली किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजनेची माहिती सांगितली, ही माहिती फक्त काही शहरी भागापर्यंत आहे, म्हणजे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली, परंतु ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजे होती ती पोहोचलेली नाही. तर कुठेतरी शासनाचं PRO याच्यामध्ये कमी पडतंय का? त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आपलं मत काय? पहिला प्रश्न तुमचा होता की 21 ते 40च्या दरम्यानची जी पिढी आहे ती थोडीशी
तुम्ही एक मुद्दा त्यातला सोडून दिलाय आणि दुसरं सांगितलंय. मी त्यातलं सांगतो हं. की व्यसनाधीन आहेत आणि सिडेंटरी लाईफस्टाईल आहे. त्यांना ते चालणे वगैरे वगैरे बाकी साधं ब्रिदिंग एक्सरसाइज बसल्या बसल्या देखील अनुलोम विलोम करणे, कपालभाती करणे किंवा पडल्या पडल्या शवासन करणे, पोटाचे 2-4 व्यायाम करणे हे लोकांना परवडत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्टींमध्ये औषध पाहिजे. हं. साधं काही नख दुखला लगेच कुठली तरी गोळी घेणार पेन किलरची नाही. म्हणून मी म्हणलं ना ते इफ यू वॉन्ट टू चेंज द सीन देर इज नो नीड ऑफ मेडिसिन. चेंज द लाईफस्टाईल, गेट अडॉप्टेड, अक्वॉन्टेड, यूज टू अक्लमटाइज टू ऍडजस्टेड टू द न्यूअर लाईफस्टाईल. त्या परिस्थितीशी सामोरं जाऊन असं नाही की मी असं म्हणणार नाही तुम्ही नोकरी सोडा आणि घरी बसा. नाही, जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी सामोरं जाऊन त्याला ऍडजस्ट करून आपल्याला वेळ, लोक म्हणतात वेळ नाही, मला वेळ नाही असं म्हणलं तर चालेल का? मी रात्री 11:30 पर्यंत लोकांचे फोन घेतो, लोकांना भेटतो. काय गरज आहे का? मला ती बांधिलकी आहे म्हणून, किंवा मला माझ्या जगण्याचा आनंद मी दुसऱ्यांना देऊ इच्छितो म्हणून. अरे स्वतःसाठी तरी जगा. स्वतःसाठी जगण्यासाठी जास्त करायची गरज नाहीये. दुसऱ्यांसाठी जगायसाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून स्वतःच्या शरीरावर, अवयवांवर नियंत्रण ठेवताना तुम्हाला काय लागणार आहे काय, त्याला डायटिशियनकडे पण जायची गरज नाहीये. तुम्हाला जे पचतं, रुचतं, झेपतं, जे आवडतं, परवडतं तुमच्या इकॉनॉमिकल कंडिशन प्रमाणे ते तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला एसीच पाहिजे, डीसीच पाहिजे, अमुकच पाहिजे, अजून टॉयलेट बाथरूम कमोडच पाहिजे, नथिंग. आणि ते एक चांगलं वाईट आहे की इंडियन जे स्टाईल आहे खऱ्या अर्थाने ती एक व्यायाम आहे. ते काही जे काही धर्मानी शास्त्रांनी सांगितलंय तर त्याचं अनुकरण करणं जास्त करायचं. आपण संस्कृती सोडून दिली, धर्म सोडून दिला, नुसतं आपलं ते वेस्टर्न स्टाईलच्या त्या तालावर नाचायचा प्रयत्न करतो, म्हणून ते चालणार नाही. आपल्याला भारतीय संस्कृती जपली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या वेदांनी, आयुर्वेदांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आम्ही त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि त्याच्यातले उपाय शोधण्यासाठी डॉक्टरकडे जातो. मी म्हणतो डॉक्टरकडे जाऊ नका, स्वतःचा स्वतः मार्ग शोधा. तर आपला शरीर रचना जी आहे ती अनेक प्रश्नांना उत्तरं देत असते, ती थोडीशी शोधायला हवीत नाही का? त्यांचा पुढचा मुद्दा जो होता तो म्हणजे ग्रामीण भागामध्ये विविध योजना कशा प्रकारे पोहोचल्या जातील. तुम्ही मगाशीच बोलताना अनेक ग्रामीण भागातल्या योजनांविषयी उल्लेख केलात आणि त्याविषयी थोडं विस्तृतपणे आपण सांगूया जेणेकरून सगळ्या प्रेक्षकांना याविषयी माहिती मिळू आता शकेल. ज्यांनी प्रश्न केला त्यांना माझी विनंती आहे की तुमच्या ज्या कुठल्या गावात तुम्ही राहतात, अरे बाबा जिथे बैलगाडी जात नाही, जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, हे नंदुरबार, गडचिरोली, आदिवासी एरियामध्ये, पाड्यामध्ये, जिथे मी तर सांगेन, मी याला कुठेतरी कुठेतरी अशा आदिवासी एरियात गेलो होतो, मेळघाट, धारणी, जिथे कुपोषणचं प्रमाण जास्त आहे. शासनाने एवढ्या योजना, 1 लाख रुपये एका बालरोग तज्ज्ञाला देते शासन पगार तिथे राहण्यासाठी. का? ते तिथे कुपोषणचं प्रमाण जास्त आहे, त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, त्यांचे फूड स्टाईल बरोबर नाही, म्हणून तिथे काम करणाऱ्या फक्त फॉरेस्टच्या 3-4 कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे 4च बालक आहेत, त्याच्यासाठी अंगणवाडी शासनाने उघडलेली आहे. अंगणवाडी कार्यकर्ती कुठून तरी 15-20 किलोमीटरहून येते. मला सांगा, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे, तिथे एवढे पोस्टर लावलेले असतात, तिथे सगळे आहेत, तिथे म्हणजे तिथले जे RMO आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत वगैरे, तर त्यांना जाऊन भेटा. आणि सगळी योजना आहे तिथे लावलेल्या आहे, सगळ्या योजनांचे पत्रक तिथे लावलेले आहेत की आम्ही काय करतो. मी तर आणि करताना म्हणायचं की आम्ही सरकारी नोकर नसून लोकसेवक आहोत. लोकांची सेवा करणे आमचा धर्म आहे, कारण आम्हाला पगार मिळतो त्याच्यासाठी. रुग्णांची सेवा केल्यामुळे पगार मिळतो, त्याच्यामुळे PR वर्क वगैरे कमी असं नाही. शासन करोडो रुपये खर्च करते IEC मध्ये, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन अँड कम्युनिकेशन. लोकांना शहाण्या करणे, लोकांना ते समजावून सांगणे आणि लोकांना प्रतिबंधात्मक उपायातून त्या रोगापासून मुक्ती देणे, त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे हे शासनाचं काम आहे. आणि त्याच्यासाठी अनेक यंत्रणा राबवली जाते, ग्रामोफोनच्या माध्यमातून, दौंडीच्या माध्यमातून, लसीकरणाच्यासाठी, याच्यासाठी आपण किती टेलिफोन, तुम्हाला माहिती नाही, ग्रामीण भागात देखील टेलिफोन उचलला, उद्या रविवार आहे, पोलिओ वगैरे सांगतात, किंवा अजून टीव्हीच्या खाली पट्टी येते, किंवा अजून कुठे ती वृत्तपत्रात जाहिरात येते. अशा अनेक पत्रकं वाटली जातात, सगळ्या माध्यमातून येत असते, बोर्ड लावले जातात. खरं सर, जेव्हा सगळ्यात महत्वाचं काम आपण करता ते म्हणजे लोकांचं हृदय सांभाळण्याचं. तुम्ही मोफत हृदय सांभाळावं कसं, हृदय रोगांवरती उपचार कसे घ्यावेत या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करता. आता हृदयरोग झाल्यानंतर तुमच्याकडे येण्याआधी प्रत्येक रुग्णांनी हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करावं. अत्यंत समर्पक आणि मला आवडणारा प्रश्न तुम्ही विचारला.
तर लोकांना खूप कौतुक वाटतं हृदयाबद्दल. मी तर म्हणेल हृदयाचं काहीच करू नका. हृदय हा ब्रोकर आहे, एजंट आहे, एजंट आहे, पॅसिव्ह पंप आहे. अरे 4 कप्पे असलेला पंप आहे, तो काय करतो हृदय? सगळ्यांकडून वापरलेलं रक्त उजव्या कंपार्टमेंटमध्ये घेतो, तो पंप आकुंचन पावल्यानंतर तो फुफ्फुसाकडे पाठवतो. मेन अवयव आपल्या शरीरातलं कोण आहे? सगळ्यांना जपणारं, सगळ्यांना पोसणारं, सगळ्यांना आणि चांगला आहार देणारं, अन्न पाणी दाना पाणी देणारं कोण आहे? फुफ्फुस आहे. आपके फेफडे का मजबूत करो, त्या फुफ्फुसाला सशक्त करा. त्याच्यासाठी ब्रिथिंग एक्सरसाइजची गरज आहे. पण ते फुफ्फुसाकडून शुद्ध म्हणजे हे जे निळं दिसतं आपल्याला त्या नीला आहेत. शुद्ध रक्त आहे त्याला रोहिणी म्हणतात. तर ते शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून त्या फॅक्टरीमधून बदलून आल्यानंतर ते डाव्या कप्प्यामध्ये येतं आणि डाव्या कप्प्याचं आकुंचन पावल्यानंतर ते सगळ्यांना समप्रमाणामध्ये किडनीला, लिव्हरला, ब्रेनला जेवढं जेवढं त्यांचं म्हणजे डिमांड अँड सप्लाय त्याच्याप्रमाणे इकॉनॉमिक सर्व्हल आहे त्याच्याप्रमाणे ते हृदय देतं. पण मी जे ब्रोकर म्हणालो मजाक नाही, तर ते त्याच्या ज्या कॉर्नरी आर्टरीज आहेत त्या ज्या भरतात तर त्याच्यामध्ये तो 2%, 5% जो काही त्याचा नियम असेल अग्रीमेंट त्याच्याप्रमाणे भरून घेतो. म्हणून डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, तुम्हाला ब्लड प्रेशर म्हणजे तुम्हाला वाटतं की वरचं म्हणजे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. हृदय जेव्हा आकुंचन पावतं त्यावेळेसचा रक्तदाब महत्वाचा नसतो, जेव्हा प्रसरण पावतं त्यावेळेसचा रक्तदाब महत्वाचा असतो. का? तर प्रसरण पावल्यानंतर त्याच्या ज्या भोवती ज्या आर्टरीज आहेत ज्या रोहिणी त्या भरतात आणि त्या भरल्यामुळं हृदय पुन्हा अजून आकुंचन पाहून प्रसारण वगैरे होत राहतं वगैरे. म्हणून त्याच्यासाठी म्हणून आपण 2D युको करताना बघतो की हृदयाच्या डाव्या कप्प्यातून शुद्ध रक्त बाहेर फेकण्याची जी प्रक्रिया प्रमाण आहे ते 50, 55, 60% असेल तर तुमचं नॉर्मल हृदय असतं. मग त्याच्यासाठी काही करायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमचं वजन काबूत ठेवा, मीठ कमी खा, लोणचे पापड कमी करा आणि नियमित चाला. हे जर केलं तर तुमचं हृदय मजबूत राहील, चरबी वाढू द्यायची नाही आणि वजन काबूमध्ये ठेवायचे. अत्यंत सोपा उपाय, हृदयरोग होणारच नाही. मस्त. पुढचा फोन आलेला आहे किशोर यांचा. नमस्कार किशोरजी. हा नमस्कार. माझ्या माहितीप्रमाणे तुमचा आहार आणि तुमचा स्वभाव ह्याचा फार जवळचा संबंध असतो. म्हणजे एक उदाहरण देतो की तुम्ही तिखट खाल्लं फार तर तुमचा स्वभाव आहे तो रागीट होतो आणि तुम्ही फळं, दूध वगैरे सात्विक आहार घेतला तर तुमचा स्वभाव शांत होतो. तर ह्या बाबतीमध्ये आपले काय विचार आहेत ते सांगावे. किशोर नगरकरांचा प्रश्न होता तो समर्पक होता आणि वारंवार आपण सांगितलेलं आहे की जसं ग्रामीण भागामध्ये सकाळी दूध, दुपारी जेवणामध्ये 1 वाटी दही, नंतर कधी ताक किंवा असं 4 वाजता 5 वाजता काहीतरी स्नॅक्स, हा एक डायटिशियनचा भागच आहे आणि तो शास्त्रोक्तप्रमाणे ग्रामीण भागातील लोक म्हणजे अजाणतेपणे जाणीवपूर्वक करतात. मी जे म्हणालो शहरातले लोक जाणीवपूर्वक अजाणतेपणे चुकार करतात, फास्ट फूडकडे वळतात. फास्ट फूड वगैरे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं कसं होतं की आहारामुळे जास्त तिखट खाल्ल्यामुळे माणूस रागीट होतो. ते बरोबर आहे. पण उलटही होतं का की गोड खाणारी माणसं तापट असू शकतात? दॅट इज बाउंड टू बी. अच्छा. तेवढं काही त्याच्यात काही विशेष भर देण्याची काही गरज नाही. मानसिक दृष्ट्या आजच्या काळामध्ये प्रत्येक रुग्णाने सुदृढ राहायला, रुग्णाने म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने सुदृढ असायला हवं. आणि तुम्ही मनोवैज्ञानिकाचा सुद्धा अभ्यासक आहात, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारते की मानसिक दृष्ट्या सुदृढता कशी राखायला हवी? त्याच्यासाठी जसे तुमचे राहणं, वागणं, बोलणं, बसणं, उठणं, चालणं, रुसणं, फुगणं हे खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त असं मी म्हणणार नाही, पण एक सकारात्मक दृष्टिकोन जीवनाचा जर असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसतात. आणि दुसऱ्यांचं वैगुण्य बघण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या संविधानामध्ये कोणालाही दिले नाही. हा लंगडा आहे, खुळा आहे, आंधळा आहे, चोर आहे, लबाड आहे. ट्राय टू लुक इन टू युअर सेल्फ. तुमच्या व्यथा वेदना काय आहेत, तुमच्या ऑर्गन्सचे काय तक्रारी आहेत, त्यांचे काय आहेत, त्यांचे अर्ज बघा, त्यांचे काय सबमिशन आहे. तर त्याला ऐकून त्याला तुम्ही आराम द्या, त्याला तुम्ही जे पाहिजे त्याप्रमाणे आहार द्या. तो आपलं काम करेल, तुम्हाला चांगलं त्याचं रिटर्न मिळेल. त्याच्यामुळं तुम्ही आपल्या अवयवांवर प्रेम करून, आपल्या पेशींवर प्रेम करून, आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे इंडस्ट्रीचा चांगला फायदा घेऊन एक चांगलं समाधानी, सुखी म्हणणारच नाही कधी, समाधानी निरोगी जीवन तुम्ही जगू शकाल. याच्यासाठी मी सांगेन इंडस्ट्रीला सांभाळायचं कसं. माझ्या या कवितेतून तुम्हाला वाटेल की खऱ्या अर्थाने की म्हणजे मी एक मानवी मूल्य जतन करण्याचा एक विचार सांगतो. त्याच्यात आहार आलं, विहार आलं, विकार आलं, प्रकार आलं, सगळंच आलं निरोगीवर. त्याचं शीर्षक आहे
मानवलेने. हं. घे मानवा उंच भरारी, कर हे आकाश ठेंगणे, पराक्रमांचे डोंगर उभारुणी, कर जीवनाचे कोरीवलेणे. घे मानवा उंच भरारी, कर हे आकाश ठेंगणे, पराक्रमांचे डोंगर उभारुनी, कर जीवनाचे कोरीवलेणे. जपुनी मानवी मूल्य फुलव रूप तुझे देखणे, कर रंजल्या गांजल्यांची सेवा, नाही कधी पडणार काही उणे. केवळ स्वयंकेंद्री जीवन जगण्यापेक्षा थोडे इतरांसाठी अवश्य जगणे, आणि मरता मरता जीवन जगण्यापेक्षा, मरता मरता जीवन जगण्यापेक्षा, जगता जगता बरे कधीही मरणे, जगता जगता बरे कधीही मरणे, जगता जगता बरे कधीही मरणे. मस्त. समाधानाची गुरुमंत्र जो आहे तो देणारा हा आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा या आमच्या पत्त्यांवरती. आपल्याकडे आहेतच सखी सह्याद्रीचे पत्ते, sakhisahyadrady@gmail.com आणि फेसबुक पत्ता www.facebook/sakhisahyadrady. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही या पत्त्यांवर वाट बघत आहोत. सर, तुम्ही आलात, इतकं छान मार्गदर्शन केलं, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. दूरदर्शन देखील जे आभार, त्यांनी मला संधी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि लोकांना शाणं करण्याची. धन्यवाद. नमस्कार.